ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळल्याची माहिती समोर येते। तर पुण्यामध्ये पाऊस पडतो आणि त्यामध्येच होर्डिंग कोसळलेला आहे। या कोसळलेल्या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी दबल्याची ही माहिती समोर येते। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण ज्या दुचाकी दबलेल्या आहेत त्यांचं नुकसान झालं असेल। तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामध्ये जे होर्डिंग होते ते मात्र कोसळल्याची माहिती आहे आणि त्या होर्डिंग खाली 7 ते 8 दुचाकी या दबलेल्या आहेत। त्या दुचाकींचं नुकसान झालं असेल, पण जीवितहानी झालेली नाही अशी ही माहिती समोर आली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। भलं मोठं हे होर्डिंग आहे आणि ते या दुचाकींवर कोसळलंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, किती मोठं हे होर्डिंग आहे आणि ते अधिकृत होतं का असा सवाल उपस्थित होतोय? फरक नक्कीच आपण पाहतो की गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यात जो आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे जो वाघोली परिसर आहे पुण्यातला, खरं तर पुणे अहिल्यानगर महामार्गाचा जो मुख्य चौक आहे वाघोली परिसर, तिथं एक भलं मोठं होर्डिंग होतं जे पावसामुळे आता कोसळलेलं पाहायला मिळतंय। खरं तर हे होर्डिंग अधिकृत होतं की अनधिकृत होतं, नेमकं याची साईज काय होती याची माहिती अजून कळू शकली नाहीये। पण या घटनेमध्ये जवळपास 7 ते 8 दुचाकी या होर्डिंग्स खाली अडकल्या आहेत। सुदैवाने या बॅनर खाली कुणीही नव्हतं, त्यामुळं अद्याप तरी कुणीही जखमी नाहीये किंवा कुठलीही जीवितहानी नाहीये। आणि जे बॅनर कोसळले ते थेट पार्किंग मध्ये कोसळल्याचं देखील कळते आणि त्यामुळे 7 ते 8 दुचाकी वाहनांचं जे आहे ते नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की गेल्या अर्ध्या तासापासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे ही घटना खरं तर घडलेली आहे। पुणे महापालिकेने या अगोदर जे अनधिकृत होर्डिंग्स होते, जवळपास 1300 पेक्षा अनधिकृत होर्डिंग्स पुण्यात होते, त्या सर्वांना नोटिसा ज्या आहेत त्या पाठवल्या होत्या। अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करू अशा इशारा पुणे महापालिकेने यापूर्वी दिला होता। अनेक होर्डिंग्सवर कारवाई देखील केली होती, पण वाघोली असेल किंवा इतर परिसर असेल जो 2 जिल्ह्यांना जोडतो, खरं तर पुणे अहिल्यानगर जो महामार्ग आहे त्या रस्त्यावरचा हा सगळा मुख्य परिसर आहे आणि याच मेन चौकात हा सगळा दुर्घटना जी आहे ती झालेली पाहायला मिळते। जे बॅनर आहे भलं मोठं ते कोसळलेलं आहे आणि याच खरं तर घटनेत आता 7 ते 8 दुचाकीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि सुदैवानं यात खरं तर नशीब म्हणावं लागेल की कुणीही तिथे खाली थांबलेलं नव्हतं, कारण ती पार्किंगची जागा असल्याची प्राथमिक माहिती आता अग्निशमन दलाकडून देत आहे। आणि स्थानिक प्रशासन जे आहे, अग्निशमन दल असेल किंवा पालिकेचे त्या स्थानिक अधिकारी असतील, ते आता तिथे पोहोचलेले आहेत। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या बाबतीत काय नवीन अपडेट समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फराह, निश्चितच अभिजित, याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। मात्र काही महापालिकांनी या मे आणि जूनच्या काळामध्ये जेव्हा अवकाळी पाऊस बरसतो त्यावेळेला होर्डिंगला बंदी घातलेली होती, त्यामुळे पुणे महापालिकेने तसा काही निर्णय घेतला होता का असाही सवाल आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर ज्योती मल्होत्रा बाडमेर बॉर्डरवर गेल्याची माहिती। बॉर्डरवर 3 दिवस रेकी केल्याचं समोर। ज्योती बांगलादेशलाही जाण्याच्या होती तयारीत। एनआयच्या हाती लागला ज्योतीचा व्हिसा, कसून चौकशी सुरू। ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती। डायरीमध्ये सविता नावाच्या महिलेचा उल्लेख। डायरीत काही कोडवर्ड असल्याचा संशय। ज्योतीच्या डायरीतून आणखी नवनवे खुलासे समोर येण्याची दाट शक्यता। पाकिस्तान हायकमिशनसाठी काम करणारा दानिश घुसखोरीसाठीही मदत करत असल्याचं उघड। लोकांचे व्हिसा क्लिअर करण्यासाठी पैशांची मागणी करत होता दानिश। तपास यंत्रणांकडून सूत्रांची माहिती। युट्यूबर प्रियंका सेनापतीची पोलिसांकडून कसून चौकशी। तिच्या सोशल मीडियावर पोलिसांची नजर, तर तिचे 3 हॉटेलही पोलिसांच्या रडारवर। बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला। आयईडी हल्ल्यात वाहनाचं नुकसान। चीन पाकिस्तानला शक्तिशाली फायटर जेट देणार। चीन आणि पाकिस्तानची मिलीभगत पुन्हा एकदा समोर। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पंतप्रधान मोदींची पर्यटन मंत्र्यांसह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन विभागाचा घेतला आढावा। किरण रिजिजू यांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा। पाकिस्तान विरोधात विविध देशांना भेटी देणाऱ्या शिष्टमंडळात प्रियंका चतुर्वेदींचा समावेश। छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते। त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे राज्याला फायदा होणार। भुजबळांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।
गडचिरोलीमध्ये 5 जहाल माओवाद्यांना अटक. भामरागडच्या बिनागुंडा गावात पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांवर हल्ला करण्याची आखली होती रणनीती. कल्याण पूर्व इथल्या मंगल राघोर नगर परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून 4 ते 5 जण जखमी. काही जण इमारतीमध्ये अडकल्याची माहिती. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आणि देशातील कोरोना रुग्णांची संख्या 257 वर. देशातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर. तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्णांची संख्या जास्त. बुलेटिनच्या सुरुवातीला एका ब्रेकिंग न्यूज आहे. पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताच्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. देखो, ये आपको पता है 7 तारीख को रात को जब तकरीबन 1:30 से 2 बजे के बीच में दुश्मन का सीज फायर उल्लंघन किया। दुश्मन ने सीज फायर उल्लंघन के दौरान दुश्मन ने सबसे बड़ा जो घोर कृत अपराध किया वो ये था कि हमारे सिविलियनों को उन्होंने टारगेट किया। फिर हमने भी, हमारी बटालियन उसके लिए पहले से प्रीपेड थी। अगले 10 मिनट में हमने उन पर फायर किया। हम उनके लॉन्चिंग पैड पर, फॉरवर्ड पोस्टों पर हमने बेतरतीब फायर डाला, जिसमें कि हमने सारे हथियारों से फायर डाला। निंजा पीर का जो जितना भी इलाके, निंजा पीर के जितने भी पोस्ट थे, सारे पोस्टों पे हमने फायर डाला और बुरी तरह उनको तहस नहस किया। Destruction of the terrorist camps and the terrorist installations in POK site, and especially targeted by the Poonch Brigade Army, and the INT agencies confirmed it. The heavily loss of the terrorist camps there in POK site. What would you like to say? Yes. Without naming or without disclosing much, as we call it, the long-range vectors. The heavy equipment that we have, which can target the depth. They were used to target the launch pads. A lot of launch pads that are there across were targeted, and at the आमने सामने की लड़ाई की बात है तो डायरेक्ट फायरिंग वेपन्स का इस्तेमाल हुआ था और पीछे से हमारे मोटर्स ने हमें सपोर्ट किया था। तो वो एनिमी की पोस्ट के ऊपर हमने काफ़ी फायर डाला था और इनको बिल्कुल बर्बाद करा था। तो किस तरह से शुरू हुआ, अगर उस दिन की बात करें? उस दिन की बात करें तो इन्होंने, पाकिस्तान आर्मी ने अनप्रोवोक्ड आर्टिलरी फायर जो है उससे स्टार्ट किया और सीधा आर्टिलरी से ही स्टार्ट किया। कोई स्मॉल आर्म फायर नहीं किया इन्होंने, सीधा बहुत ही ज़्यादा एस्केलेटेड फायर किया है देखा जाए तो इसलिए उसका हमने फिर करारा जवाब दिया था। ये तकरीबन 7 मई रात्रि के 1:30 या 35 मिनट के दौरान की कार्रवाई है। सबसे पहले सीज फायर का उल्लंघन पाकिस्तान ने किया था। जैसे ही पाकिस्तान ने सीज फायर का उल्लंघन किया और उसने हमारे ऊपर फायर किया तो हमने कुछ सेकंडों के लिए उसके फायर को जज़ब किया और उस पर तुरंत ही कुछ सेकंडों के अंदर ही हमने फायर, भारी मात्रा में फायर डालकर उसके बंकर्स, उसकी कैजुअलिटी पहुंचाई और उसका जो एडमिनिस्ट्रेशन के वो थे, उसके जो लॉन्चिंग पैड थे, उनको बर्बाद किया। तो यहाँ पे जिस तरह MMG आपकी कौन सी गन लगी हुई और इससे कितना नुकसान होता है उनको? ये हमारी MMG है, 7.62 मीडियम मशीन गन इसका नाम है। इसकी जो फायर पावर है वो बहुत ही ज़्यादा है। ये दुश्मन के लूप होल के अंदर फायर डालकर दुश्मन की कैजुअलिटी करती है। पाहूयात पुढची बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडाली. या पावसामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांना फायदा होणार आहे. हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. असं असताना मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शिवाजी, काय सांगाल, दापोलीमध्ये पाऊस कोसळतोय, सध्याची काय स्थिती आहे? हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज दिवसभर सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र आता मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नागरिकांची मात्र धावपळ झालेली आहे. हापूस हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये
काढणीला वेग आला होता. मात्र आता पावसाने बागायतदारांच्या आशेवरती पाणी फिरलेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलाय, त्यामुळे आंबा आता खराब झालेला आहे. हंगाम संपतच होता, आता थोडे दिवस राहिले होते. मात्र आता मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते. दापोली शहरामध्ये पहिल्याच पावसामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात तर काही भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय आणि पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मासेमारी हंगाम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. समुद्रामध्ये वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांना बोटी किनाऱ्यावर घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आज दिवसभर ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. निश्चितच शिवाजी, एकूणच वारा वाहतोय आणि त्याचबरोबर पाऊसही मुसळधार बरसतोय असं दिसतंय, कारण रोडवर पाणी साचलंय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया.